आज आपण खस्ता कचोरी करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे त्या 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे. त्यातच ह्या 2 वाट्या रवा घेतलेला आहे. त्यामध्येच हा ओवा चमचाभर तोही घ्यायचा आहे. मीठ घ्यायचंय चवीनुसार. चांगला मिक्स करून झाल्यानंतर हे 3 चमचे कडकडीत तेल केलेलं आहे ते त्याच्यावरती घालायचं. असं आहे ना, मिक्स करून घ्यायचंय. कारण तेल घातलेलं चमच्यानेच हे करायचं. गरम तेल आहे. हे असं पीठ घट्ट झालं पाहिजे. सगळ्याला तेल लागलं पाहिजे आणि पाणी थोडं थोडं घालून मळून घट्ट मळायचं आहे. हे असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे मळून असं डब्यामध्ये तासभर ठेवायचे आपल्याला. कचोरीच्या सारणाचं साहित्य: ही मुगाची डाळ तासभर भिजत घातली होती. 1/2 किलो मुगाची डाळ आहे ही. आणि छोटी 1 वाटी बेसन आहे. हे धणे आणि बडीशोपची ही भरड आहे, कुटून घेतलेली आहे. 7-8 पाकळ्या लसूण आहे. एक छोटासा आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. मुगाच्या डाळीमध्ये हे सगळं साहित्य टाकून ह्याची भरड करून घ्यायची. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचंय. आणि त्यात जिरं घालायचंय. ही बडीशेप आणि धण्याची पण भरड घालायची याच्यामध्ये. 1 चमचा हिंग घालायचं. आणि हे बेसन आहे छोटी वाटी, तर यात भाजून घ्यायचं. आता ह्यामध्ये मुगाची डाळ, आलं लसूण वगैरे भरड आहे ती पण तळून घ्यायची, याच्यात भाजून घ्यायची. परतून घेतल्यानंतर छोटा चमचा हळद घालायची. चांगलं परतून घेतलेलं आहे. आता त्यात थोडा 1 चमचा मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीरही घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचंय. असं छान परतवून झाल्यानंतर हे आपलं सारण तयार आहे. आपण कचोरी बनायला घेऊया. सारण त्याच्यामध्ये भरायचंय. तर ही पारी आहे ना, ती लाटून घ्यायची. अशी ही पारी घेऊन ह्याच्यामध्ये सारण भरायचं. आणि त्याला बंद करायचं. बंद केल्यावरती त्याला असं थोडी लाटून घ्यायची. अशा कचोऱ्या सगळ्या भरून घ्यायच्या. हे सर्व असे भरून झालेले आहेत. आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचे. तेल तापलेलं आहे. आता आपल्याला कचोरी तळून घ्यायची. स्लो वरतीच तळायचं आहे. गॅस स्लोच ठेवायचा. असे हे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला स्लो वर. हे असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला हे काढायचे. फोडून घ्यायचे आणि आपल्याला याच्यावरती पुदिन्याची चटणी करायची घालायची. पुदिन्याची चटणी घातली का त्याच्यावरतीच आपल्याला हे दही घालायचंय. यावर शेव घालायचे. आणि ही अशी आपली प्लेट तयार झालेली आहे. अशी खस्ता कचोरी आपली तयार आहे. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही आवडेल.